तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता आणि फिटिंगसुद्धा बघू शकता। एकदम प्रॉपर फिटिंग आपल्या बोटनेक ब्लाऊजचं जे आहे तर ते आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 42 साईजचं बोटनेक ब्लाऊज जे आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपलं मेन इथं कापड घेतलेलं आहे, जसं की इथं बघू शकता की मी रेडीमेड पाइपिंग घेतलेली आहे ब्लू कलरची, कारण जी साड्या आहेत तर त्याला काठ जे आहे तर ते ब्लू कलरचे होते, तर त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट कलर याला पाइपिंग जे आहे ब्लू कलरची वापरलेली आहे स्लीव्जला आणि गळ्याला। तर हा आपला मेन पीस आहे आपल्या साडीमधला। तर 42 साईजचा आपण इथं ब्लाऊज जे आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर इथं 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे या ब्लाऊजसाठी आणि ज्या स्लीव्ज आहेत तर त्या आपण 4 इंचाचे करणार आहोत। जर तुम्हाला 10 किंवा 10.5 इंचाच्या स्लीव्ज पाहिजे असतील तर ह्याला जे कापड आहे तर ते तुम्हाला 1.5 मीटर कापड लागतं 42 साईजला। तर इथं आपण आता माप बघणार आहोत। तर छातीचं जे माप आहे 10.5 + 2 इंच आपण घेतलेलं आहे 12.5 इंच, कमर 9 + 2 इंच घेतलेले आहे 11 इंच, पूर्ण उंची जी आहे तर ती 16 + 1 इंच घेतलेली आहे। तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, जशी तुमची हाईट असेल तितकं तुम्ही हे पूर्ण उंची जी आहे तर ते ठेवू शकता। तर आता 42 साईजला मी घेतलेला आहे शोल्डर 8.25 इंच, मुंडा सुद्धा मी 8.25 इंच घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे ती मी घेतलेली आहे 4 इंच। तर गळा रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती मार्किंग करणार आहोत आपल्या पूर्ण ब्लाऊजचं। तर बॅक बाजूला पेपरच्या आपण सगळ्यात आधी इथं टाकायचं आहे पूर्ण उंचीचं माप, जसं की मी तो 16 + 1 इंच 17 माप टाकलेला आहे। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे ती कमी घेऊ शकता। तर शोल्डर जे आहे आपण इथे घेणार आहोत 8.25 इंच 42 साईजला। 40 जर तुमचं माप असेल छातीचं तर तुम्ही शोल्डर जे आहे 8 इंच घेऊ शकता। तर 8.25 इंच मी शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा सुद्धा मी इथं 8.25 इंचावरतीच ठेवलेला आहे। तर पर्सनली जे माझं माप येतं तर ते 40 इंच येतं। तर थोडंसं हे जे ब्लाऊज आहे 42चं मी आतल्या साईडला अर्धा इंच टीप मारून तुम्हाला मी घालून सुद्धा दाखवलेलं आहे फिटिंग कसं बसतं इथे। तर आता आपण इथे छातीचं माप टाकणार आहोत 12.5 इंच। आपली जी छाती आहे प्रॉपर 10.5 इंच आहे, तर त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ॲड करून 12.5 इंच आपण इथं छातीचं जे माप आहे तर ते टाकणार आहोत। आता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत आपल्या कमरेचं माप, जे कमरेचं माप आहे आपलं 9 + 2 इंच 11 इंच आपण इथं कमर घेतलेली आहे। तर कमरेचं माप सुद्धा बघू शकता इथं कमी जास्त तुमचं होऊ शकतं। तर आता आपण छाती आणि कमर जे आहे तर ते अशी जोडून घेणार आहोत। आता जसं की आपण इथं बोटनेकला आणि कॉलरच्या ब्लाऊजला काय करायचं आहे, 1.5 इंच मुंडा आतमध्ये घ्यायचा आहे। तर मी 1.5 इंच मुंडा जो आहे आपण आत घेतलेला आहे। तर ही जी प्रोसेस आहे तर ती फक्त आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये आणि कॉलरच्या ब्लाऊजमध्येच करायची असते। जसं की मी 1.5 इंच मुंडा जो आहे आतल्या साईडला घेतलेला आहे। तर हे न चुकता आपल्याला घ्यायचं आहे। जर आपण हे घेतलं नाही तर काय होतं की मुंड्यामध्ये आपल्याला खूप फुगा येतो, तर त्याच्यामुळे आपल्याला हे जे 1.5 इंच मुंडा आतमध्ये आहे तर तो घ्यायचा आहे आणि जो 1.5 इंच आपण मुंडा आत घेतो तर तिथून आपण फ्रंट मुंड्याला शेप द्यायचा आहे। जसं की इथं बघू शकता की मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुंड्याला जो आहे शेप देऊ शकता। तर हे बघा आपण असं आतल्या मुंड्याला आपण फ्रंटचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। 1.5 इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आपण फ्रंट मुंड्याला शेप देत आहोत आणि 2 इंचावरती आपण बॅकच्या मुंड्याला इथं शेप द्यायचा आहे। तर बॅकचा मुंडा आपला जो पहिला मुंडा आपण मार्किंग केला होता तर त्याच रेषेवरती आपल्याला बॅकचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर एकदम प्रॉपर पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवत आहे की मुंड्याचा आपण कसा शेप द्यायचा आहे। तर आपण फ्रंट आणि बॅक मुंड्याला असा शेप दिलेला आहे। आता त्यानंतर गळा रुंदी जी आहे आपण घेणार आहोत 4 इंच। तर मी गळा रुंदी 42 साईजला 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। तर 4 इंच गळा रुंदी आपल्याला व्यवस्थित बसते। आता त्यानंतर 3.5 इंच मी गळा घेणार आहे। तर बघा 3.5 इंचावरती मी असं स्क्वेअर आकार इथं मार्किंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर थोडासा मी जो आपला शेप दिसतोय व्ही शेप, तर त्याच्या खाली मी 7 इंचावरती इथे एक मार्किंग करणार आहे। जर तुम्हाला व्ही शेप नको असेल तर तुम्ही काय करू शकता की 4 किंवा 4.5 इंचावरती गळा मार्किंग करून सिंपल ब्लाऊज शिवू शकता, जर तुम्हाला असं पॅटर्न नको असेल तर फ्रंटचा। तर इझिली तुम्ही 4.5-5 इंचावरती गळ्याचा शेप देऊन अगदी सिंपल असं बोटनेक ब्लाऊज शिवू शकता। तर इथे मी परत एक 7 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे।
तर असा गोल शेप आपण इथं देत आहोत गळ्याला। तर थोडासा शेप जो आहे मी इथं खालून घेणार आहे, कारण प्रॉपर आपल्याला गोल शेप जो आहे घातल्यानंतर व्यवस्थित दिसतो। इथं बघू शकता की थोडासा जो आपला गोल आकार आहे तो थोडा मी खालून घेतलेला आहे। तर 1.5 इंच आपण इथं घेणार आहोत रुंदी, ब्रॉडनेस जी आपली गळा आपण इथे वी शेप देणार आहोत खाली, तर तिथे आपण 1.5 इंच जो आहे तर तो इथं शेप देणार आहोत, मार्किंग करणार आहोत। इथं 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। आता जसा मी इथं शेप दिलेला आहे तर त्या शेपनुसार तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही प्रॉपर वी शेप सुद्धा देऊ शकता गळ्याला। तर हे बघा खालच्या साईडला थोडंसं मी इथं कर्व आकार घेतलेला आहे आणि अशा टाईप मी इथं फ्रंटला पॅटर्न जो आहे आपला एकदम सिंपल पॅटर्न दिलेला आहे। तर हा झाला आपला गळ्याचा पॅटर्न। तर इथं आपण एक शो बटन आणि लुक्स जे आहेत तर ते लावणार आहोत गळ्याला। तर 7 इंचावरती प्रॉपर आपला जो गळा आहे तर तो तयार होतो। जर तुम्हाला 7 इंचापेक्षा कमी हवे असेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता, जो आपला खाली वी शेप आलेला आहे तो। तर आता प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉइंट आहे तर तो मी दिलेला आहे 4.25 इंचावरती। तर इथं बघू शकता की आपण 4.25 इंचावरती प्रिन्सेस कटचा कट्स पॉइंट जो आहे तर तो इथं मार्किंग केलेला आहे। आणि बरोबर आपण त्याच्यावरती 5.5 इंचावरती इथं मार्किंग करणार आहोत। तर ही जी लेंथ आहे आपल्या ब्लाऊजची तर ती जास्त आहे, तर त्यामुळे मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। पण तुम्ही जर यापेक्षा लेंथ कमी घेतली असेल तर काय करायचं, तुम्ही 4.5 किंवा 4.5 इंचावरती जे आहे आपलं उभं जे मार्किंग आहे तर ते करू शकता, जर तुमच्या ब्लाऊजची लेंथ कमी असेल तर। आता मुंड्यापासून वरती आपण हे 1.5 इंच असं घ्यायचं। तर मुंड्यापासून आपण वरती 1.5 इंच घेतला आहे। आता त्यानंतर आपण द्यायचा आहे आपला प्रिन्सेस कटला शेप। तर एकदम प्रॉपर आपला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा तर तो आलेला आहे, तर बघू शकता। तर आता या दोन्ही साईडला आपण 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आतमध्ये जो स्पेस आहे तर तो भरपूर हवा आहे, कारण आपलं जे चेस्टचं माप आहे 42 साईज मोठे असल्यामुळे आपण इथं 1.5 इंच वाढवायचं आहे। तरी पण तुमच्या जर छातीचं खूप असं एक्स्ट्रा हेवी जर माप असेल तर तुम्ही तो 2-2 सुद्धा वाढवू शकता। तर आता आपलं पूर्ण हे जे मार्किंग आहे तर ते ब्लाऊजचं करून झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो इथं कट केलेला आहे, आणि त्यानंतर बाकीचे पार्ट जे आहेत तर ते दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं कट करून घ्यायचे आहेत पेपरवरती सगळ्यात आधी। तर फ्रंट सुद्धा गळा बघू शकता आपण कशा पद्धतीने इथं कट केलेला आहे। आता त्यानंतर आपण केलेला आहे आपला फ्रंटचा मुंडा कट, आणि त्यानंतर आपण इथं प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तर फ्रंट पार्ट आपला अशा पद्धतीने इथं कट झालेला आहे। तर आता आपण करणार आहोत आपल्या अस्त्रवरती कट। तर अस्त्र मी 1 मीटर घेतलं होतं। आता सगळ्यात आधी आपण इथं बॅक पार्ट काढून घ्यायचा आहे। तर बॅक पार्ट सुद्धा आहे तसा इथं आपण कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही बोटनेक ब्लाऊजला डिझाईन बनवणार असाल तर, आणि ते सुद्धा 2 पीसमध्ये कटिंग होत असेल तर बॉटमला इथं 1.5 इंच वाढवायचं आहे। जसं मी इथं 1.5 इंच खाली बॅक पार्टला वाढवलेलं आहे, कारण मी या बॅक पार्टला डिझाईन करणार आहे, आणि ती डिझाईन जी आहे 2 पीसमध्ये कट होणार असल्यामुळे मी बॅक पार्टला 1.5 इंच खाली वाढवलेला आहे। पण तुम्ही जर साधा ड्रॉप गळा जर करणार असाल तर तुम्ही आहे तसा आपला बॅक पार्ट जो आहे तर तो अस्तरवरती ठेवून कट करायचा आहे। तर आता आपण मुंडा कट करायचा। तर बघू शकता की दाखवल्याप्रमाणे आपण असं हे व्यवस्थित अस्तर जे आहे दोन्ही व्यवस्थित असे ठेवून, त्यानंतर आपली जी गळ्याची बाजू आहे आपला जो प्रिन्सेस कटचा मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा। आणि कट बघू शकता की बॉटमला मी इथं 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। तर जिथं आपण आय आणि हुकची पट्टी जोडतो तर त्या साईडला बॉटमला मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपण पूर्ण जे आहे तसं इथं मार्किंग जे आहे केलेलं आहे। तर आता गळा थोडासा मी इथं वाढवत आहे, कारण अस्तरवरती थोडासा मार्किंग केल्यानंतर मला कमी वाटत होता, तर त्याच्यामुळे थोडासा मी इथं ब्रॉडनेस केलेली आहे गळ्याची, वाढवलेला आहे।
तर जसं आपण इथं शेप मार्किंग केला होता तशाप्रमाणे आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता गळ्याचा पॅटर्न आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे। तर आता प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आपण ठेवून घ्यायचा आहे। जसं आहे तसं सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर एक्स्ट्रा आपण इथं वाढवून घ्यायचं आहे। फिटिंगच्या साईडला जी स्ट्रेट आपलं इथं फिटिंग दिसतंय तर त्या साईडला मी 1.5 इंच क्रॉसमध्ये वाढवून घेतलेला आहे आणि हा पार्ट सुद्धा आपण जो आपला आहे तर तो इथं कट केलेला आहे अस्तरवरती। आता राहिलेल्या कापडावरती राहिलेल्या अस्तरवरती आपण याला स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत। तर स्लीवचं जी कटिंग आहे तर मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही। जर तुम्हाला स्लीवचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर तोही माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर तो तुम्ही एकदम सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही माझा बघू शकता। तर आता मेन कापडावरती सुद्धा आपण हे असं ठेवून कट करायचं। तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही, जसं अस्तर आहे तसं ठेवून आपण हे कटिंग करून घ्यायचं। तर सगळ्यात आधी आपण हे पहिल्यांदा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण मोठं माप ज्यावेळी असतं तर त्यावेळी आपल्याला व्यवस्थित की कापड जे आहे तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून मगच कटिंग करावं लागतं। तर आता या राहिलेल्या कपड्यामध्ये मी एक्स्ट्रा साईडला जोड देऊन यामध्ये स्लीव्ज तयार करून घेणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे। आणि आता इथं मी गळ्याला जे आहे आपल्या ब्लू कलरची जी मी लेस घेतली होती तर ती पायपिंग घेतली होती तर मी ती पायपिंग सगळ्यात आधी अस्तरला लावून घेणार आहे। आणि इनविजिबल आपण याला पायपिंग जे आहे तर ती गळ्याला लावणार आहोत, कारण काय होतं रेडीमेड पायपिंग जे असतात तर ते एक वेळेला आपल्याला पाठीमागे गळ्याला किंवा फ्रंटला लावल्यानंतर ते टोचतात। तर त्यामुळे मी इथं तुम्हाला सांगणार आहे इनविजिबल पायपिंग। तर पायपिंगचे सुद्धा माझे भरपूर व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता की इनविजिबल पायपिंग अंडरग्राऊंड पायपिंग आपण कशी लावायची ते सुद्धा रेडीमेड पायपिंग। तर आता इथं बघू शकता की फक्त मी फ्रंटच्या गळ्याला लावलेले आहे, खाली शेपला मी घेतलेले नाही। फक्त जो आपला गळ्याचा गोल राऊंड आहे तर तिथे मी इथं घेतलेले आहे। पायपिंग लावायच्या अगोदर सगळ्यात आधी आपण ते छोटे छोटे याला कट्स मारून घ्यायचे आणि त्यानंतरच मग पायपिंग जी आहे आपल्या अस्तरला लावून घ्यायची। आणि अस्तरला लावून घेतल्यानंतर सुद्धा काय करायचं आपण अस्तरला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तर आता आपण हे ठेवायचं आहे मेन कापडावरती अशी उलटी साईड। तर आपलं जे मेन कापड आपण कट केलं होतं तर त्याच्यावरती आपण अशी उलटी साईड ठेवायची आणि त्यानंतर पायपिंगच्या अगदी किनारे आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे। तर तो गोल मी शेप दिलेला आहे आणि आपला जो व्ही शेप आपण बॉटमला काढला होता तर त्याला सुद्धा आपण अशी टिप मारून घ्यायची आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं। आता हे बघू शकता की आपला खूप सुंदर असा आपला जो पॅटर्न आहे गळ्याचा तर तो इथं रेडी झालेला आहे। तर आता याच्यावरती आपण एक दाबटीप मारून घेणार आहोत, म्हणजे हे व्यवस्थित जे पायपिंग आहे तर व्यवस्थित अशी सेट होईल। तर अशा पद्धतीने आपला जो गळ्याचा शेप आहे तर तो तयार होतो। तर आता मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण आपण जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा सगळं कापड इथं आपण पूर्ण कटिंग करून घ्यायचं। तर दुसरी ही साईड सेम आपण या पद्धतीनेच करून घ्यायची आहे। तर मी बॉटमला इथं जो आपला व्ही शेप होता तर त्याला मी टिप मारलेली आहे आणि त्यानंतर पायपिंग सुद्धा असे जोडून घेतलेली आहे। तर आता याला सुद्धा आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतरच अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं। तरी बघा आता आपले दोन्ही पार्ट जे आहेत आपले फ्रंटचे असे तयार केलेले आहेत आपण गळ्याचे। तर आता आपण हे जोडून घेणार आहोत। प्रिन्सेस कटचा आपला दुसरा जो पार्ट आहे तर तो इथं जोडून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं की अस्तर आणि कापड जे आहे मेन आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता आपला गळ्याचा जो पॅटर्न आहे खूप सुंदर असा तयार झालेला आहे। तर आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तो इथं मेन अस्तरला आपण मेन कापडाला जोडून घ्यायचा आहे। तर आता नेहमी मी काय करत असतो की प्रिन्सेस कटचा जो आपला प्रिन्सेस कटचे जो दोन पार्ट असतात तर मी ते बॉटमपासूनच जोडत असतो।
तर माझे कधीही कमी जास्त होत नाहीत, अगदी व्यवस्थित प्रॉपर असे जे पार्ट आहेत माझे व्यवस्थित प्रिन्सेस कटला बसतात. तर हे बघू शकता अगदी व्यवस्थित बसलेले आहेत, कमी जास्त अजिबात कापड होत नाही. तर मला ह्या सुद्धा कमेंट येत असतात की प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तर तो सुद्धा जोडताना कमी किंवा जास्त होत असतो. तर इथं बघू शकता अगदी प्रॉपर आपलं असं जे माप आहे तर ते आलेलं आहे. आणि प्रिन्सेस कटचा जो स्पेस आहे आतमध्ये तो सुद्धा खूप छान आपला आलेला आहे, शेप सुद्धा खूप मस्त आपला आलेला आहे. तर आता आपण लावून घेणार आहोत आय आणि हुकची पट्टी. तर आय पट्टी जी आहे मी ती 3 इंचाची वापरत असतो आणि जी हुक पट्टी आहे तर ती 2.5 इंचाची वापरते. तर दाखवल्याप्रमाणे आपण इथं आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर जसं की आता बॉटमला आपण फोल्ड केलेलं नाही, आपली जी पट्टी आहे तर ती वरच्या साईडला आपण फोल्ड करून घेतलेली आहे, कारण आपण गळा जो आहे अगोदर इथं रेडी करून घेतलेला आहे. तर त्यामुळे ही जी पट्टी आहे मी वरच्या साईडला अशी फोल्ड करून घेतलेली आहे. आता त्यानंतर तीच पट्टी जी आहे आपण याच्यावरती अशी फोल्ड करून घ्यायची आणि मी सेंटरला टिप मारलेली आहे, कारण याचे जे आय आहे तर मी या अस्त्रबंदीच करणार आहे. तर त्यामुळे मी सेंटरला इथं टिप मारून घेतलेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत आपली हुक पट्टी. तर हुक पट्टी सुद्धा वरच्या साईडला मी इथं फोल्ड करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडला आपण असं डबल फोल्ड करून त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची. तर तुम्ही जशी आय आणि हुकची पट्टी नॉर्मल लावता त्या टाईप आपण इथं जी आय आणि हुकची पट्टी आहे तर ती लावून घ्यायची. तर आता हे बघू शकता आपला जो फ्रंट पार्ट आहे आपण पूर्ण असा रेडी केलेला आहे आणि ह्याला आपण जसं कमरेला कमरपट्टी लावतो तशा पद्धतीने आपण इथं फ्रंटला कमरपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी स्लीव्ज इथं रेडी केलेले आहेत, बॅक सुद्धा आपला इथं रेडी झालेला आहे. तर बॅकची जे डिझाईन आहे एकदम सिंपल आहे आणि पूर्ण मी पायपिंगचं काम या ब्लाऊजवरती केलेलं आहे. तर स्लीव्जला सुद्धा मी अंडरग्राऊंड पायपिंग जी आहे तर ती दिलेली आहे आणि बॅकला सुद्धा तुम्ही बघू शकता मी इनविजिबल म्हणजेच अंडरग्राऊंड पायपिंग जी आहे तर ती सुद्धा दिलेली आहे. तर आता आपण करायचं आहे फिटिंग. तर सगळ्यात आधी इथं बॉटमला आपण व्यवस्थित कापड जे आहे तर ते व्यवस्थित दोन्ही सेम करून घ्यायचं बॉटमला आणि त्यानंतरच मग आपण शोल्डर जे आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं. तर दुसरी साईड आपण बॉटमला पहिल्यांदा बघणार आहोत सेम आहे का आणि त्यानंतरच मग आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं कट करून घ्यायचं. आता दोन्ही शोल्डर मी एकमेकांवरती असे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपण दोन्ही शोल्डर जे आहेत एक लेवल करून घ्यायचे आहेत. आता आपण देणार आहोत आपलं ब्लाऊज जे आहे आपण असं उलटं केलेलं आहे आणि त्यानंतर एक अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण इथं व्यवस्थित असं शोल्डर जे आहे तर ते जोडून घ्यायचं आहे. तर आता याला सुद्धा मी एक दापटीप मारून घेणार आहे, कारण व्यवस्थित बसतं दापटीप मारल्यानंतर शोल्डर जे आहे ते. तर दुसरी साईड आपण अशीच करून घ्यायची, अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर ती जी शिलाई आहे आतल्या साईडला आपण पाठीमागच्या साईडला घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण शोल्डरला जे आहे तर ती दापटीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण लावून घेणार आहोत स्लीव्ज. पण स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण एकदा मुंडा चेक करायचा आहे की आपला व्यवस्थित जो मुंडा आहे मागचा आणि पुढचा तर तो सेम आहे का, समान आलाय का, ते सगळ्यात आधी आपण इथं स्लीव्ज लावायच्या आधी बघायचं आहे. तर हे बघू शकता आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो थोडासा एक्स्ट्रा झाला होता. तर मी दोन्ही जे आपल्या बाजू आहेत फ्रंट आणि बॅकच्या दोन्ही समान करून घेतलेले आहेत, म्हणजे दोन्ही जे आपलं मुंडा आहे तर ते समान करून घेतलेले आहेत. म्हणजेच काय होतं फिटिंगच्या वेळी आपल्याला व्यवस्थित फिटिंग करता येतं, कापड जे आहे आपलं कमी जास्त होत नाही. तर आता आपण लावून घेणार आहोत स्लीव्ज. तर स्लीव्ज आपण काय करतो की मी जोडताना स्लीव्जचा जो शेप आहे आपला फ्रंटचा तर तो देतो. तर मला अशा भरपूर कमेंट येत आहेत की तुम्ही स्लीव्ज कटिंग करताना सुद्धा स्लीव्जचा फ्रंटचा शेप देता आणि जोडताना सुद्धा देता. तर मी स्लीव्ज कटिंग करताना शेप देत नाही, मी स्लीव्ज जोडतानाच आपला जो फ्रंटचा शेप असतो स्लीव्जचा कटिंग करतो आपण अर्धा इंचच्या स्पेसवरती जो शेप कट करतो तर तो मी जोडतानाच कट करते. आता इथं बघू शकता की आपल्या स्लीव्जला हे आपण जोड लावलं होतं तर त्यामुळे आपली स्लीव्ज जी आहे थोडीशी एक्स्ट्रा झाली होती. तर आपण अशा पद्धतीने ती स्लीव्ज जी एक्स्ट्रा झालेली आहे तर ती अशी कट करून घ्यायची, कारण कापड कमी होतं तर त्यामुळे आपण इथं जोड लावून जे आहे स्लीव्ज आपण तयार केली होती. तर दुसरीही साईड आपण पूर्ण अशीच तयार करून घ्यायची. सेंटरला मी कट्स दिलेला आहे, फ्रंटला आपण स्लीव्जचा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर आपण अशी स्लीव्ह सेंटरपासून जोडून घ्यायची. तर आता आपली स्लीव्ह सुद्धा अशी व्यवस्थित इथं जोडून झालेली आहे. तर आता आपण करणार आहोत फिटिंग. तर फिटिंग करायच्या अगोदर काय करायचं, सरळ बाजूनेच पहिल्यांदा एक ब्लाऊजला जी आहे टीप मारून घ्यायची काटोकाट एकदम. तर एकदम काटोकाट मी इथं टीप मारून घेतलेली आहे ब्लाऊजला. तर दोन्ही साईडला मारून घ्यायची, तर यामुळे आपल्या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते खूप छान येतं.
तर दुसऱ्या सुद्धा साईडला आपण काय करायचं, एक अशी काटोकाट टीप मारून घ्यायची. तर आता ब्लाऊज उलटं करून त्या ब्लाऊजवरती सुद्धा आपण काय करायचं, एक दाबटीप मारून घ्यायची. तर दोन्ही साईडला आपण ह्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. तर हे दोन्ही साईडला आपण दाबटीप मारून घेतलेले आहे. आणि जितकं आपल्या ब्लाऊजचं फिटिंग असेल तितकं आपलं ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते आपण इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी हात रुंदी घेतलेली आहे 7.5 इंच. आणि जसं की आपलं जे छाती आहे तर मी 10.5 इंच घेतलेले आहे. कमर जे आहे 9 इंच घेतलेले आहे. आणि बघू शकता आपलं एकदम एका लाईनीमध्ये सरळ रेषेमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे. सोबत आपलं मार्जिन सुद्धा व्यवस्थित आणि फुल इथं उरलेलं आहे दोन्ही साईडचं. तर अशा टाईप आपण इथं फिनिशिंग बघू शकता. आपलं फिटिंगचं खूप छान असं एका लाईनीमध्ये आलेलं आहे. तर दुसरीही साईड आता आपण अशीच फिटिंग करून घ्यायची आहे मेजरमेंट टाकून. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आजचं जे ब्लाऊज कसं झालं आहे तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करा की ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे, फिटिंग आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. त्यानंतर सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे फिटिंगला आणि फिनिशिंगला कसं झालं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.